नाथ महाराजांनी वर्णन केलंय. नामयाच्या लग्नासाठी चिंता करी दामा शेटी, नाही आपुले जवळी धन, कैसे होईल याचे लग्न. आपल्याजवळ धन नाही, पैसा नाही, कसं लग्न होईल? लग्न करायचं झालं तर पैसा पाहिजे का नको? कसं होईल? कोण मुलगी बघायला जाईल? आपल्याजवळ तर काहीच पैसा नाही. रात्रंदिवस गोनाईस, निद्रा नये पै नेत्रासी, माझ्या नामयाचे लग्न एका जनार्दनी करील कोण. गोनाईलाही चिंता आहे माझ्या मुलाचं लग्न कसं होईल. दामाशेट्टीला चिंता आहे माझ्या मुलाचं लग्न कसं होईल. लग्नाची चिंता खरं तर थोडं विषयांतर होईल, पण अलीकडल्या काळात खरंच लग्नाची चिंता आहे. अलीकडल्या काळात खरंच लग्नाची चिंता आहे. एखाद्याचं लग्न झालं तर त्याला म्हणायचं वा भाग्यवान आहेस तू, अशी म्हणायची वेळ आहे आता. मुली संपत चालल्या, मुली कमी होत आल्या. शोकांतिक आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये, एकंदरीत देशामध्ये लग्नाची चिंता लागायला लागली. पण इथं चिंता मुलगी मिळत नाही अशातला भाग नाही, पण पैसा नाही, करणारं कोणी नाही, परिस्थिती गरिबी आहे. कोण करणार लग्न? माझ्या नामयाचे लग्न एका जनार्दनी करील कोण. गोनाई म्हणते माझ्या नाम्याचं लग्न कोण करेल. दामाशेट्टी म्हणतात माझ्या नाम्याचं लग्न कोण करेल. आणि मग ही लग्नाची जबाबदारी ज्यांनी स्वीकारली तो भगवान आहे. या लग्नाबद्दल नामदेवरायांनी स्वतः फार उल्लेख केलेला दिसून येत नाही, पण एकनाथ महाराजांनी चांगला उल्लेख केला आहे नामदेवरायाच्या लग्नाचा. आणखीन एक आपल्याकडे बाजारामध्ये पुस्तक मिळतं बघा नामदेवाचं लग्न म्हणून छोटंसं पुस्तक. आमच्या भागामध्ये करमाळ्याकडले एक यशवंत साधू म्हणून, त्यांनी यशवंत सद्भाव सद्घन असं त्यांचं आडनाव आहे, यशवंत म्हणून नाव आहे. त्यांनी लिहिलेलं ते लग्नाचं पुस्तक आहे. छोटंसं आहे, फार गोड आहे. त्याच्यामध्ये नामदेवाचं लग्न असंच पुस्तक आहे, ओवीबद्ध आहे. आपल्याकडे जुन्या काळामध्ये, तुमच्याकडे होतं का नाही माहीत नाही, पण आमच्याकडे गावाकडे जुन्या काळामध्ये काही मंडळी यायची आणि ते लग्न नामदेवाचं लग्न असं चांगल्या पद्धतीने गायचे, त्या ओव्या गायचे. फार गोड नामदेवाचं लग्न त्यांनी सांगितलेलं आहे, फार गोड पद्धतीने वर्णन केलं. नामदेवाच्या लग्नाची चिंता दामुशेट्टी यांनी गोनाईला लागली आणि नामदेवाच्या लग्नाची जबाबदारी भगवंतांनी घेतली. कोणाशी न कळे हा पंढरी राणा, केली विवंचना लग्नाते, सहपरिवार आपला निघाला लग्नाचा सोहळा करीत असे. लग्नाची तयारी करण्याकरता, लग्नाचा शोध घेण्याकरता म्हणून निघाला. काय केलं म्हणे, त्या छोट्याशा नामदेवाचं लग्न नावाच्या पुस्तकामध्ये लग्नाची कथा आली. अगं 2 मिनटं सांगतो आणि मग मूळ या प्रमाणावर येऊन लग्न झालं हे जाहीर करतो. काही नाही, लग्नाकरता भगवंतांनी एका गुमास्त्याचं रूप धारण केलं म्हणे. आणि तो गुमास्ता बिदरला गेला. आणि बिदरला गेल्यानंतर, तिथं गेल्यानंतर, पेठीमध्ये गेल्यानंतर, त्या पेठेमध्ये, पेठ म्हणजे बाजार, त्या बाजारपेठेमध्ये गेला आणि तिथं गेल्यानंतर बाबूराव शेठ नावाचा एक फार मोठा धनिक तिथं सापडला. आणि त्या बाबूराव शेठाची यांची गाठ पडली. आणि गाठ पडल्यानंतर मग कोण आहात तुम्ही, काय आहात? आता हा गुमास्ता भगवान गुमास्त्याचं रूप घेऊन आलेला असल्यामुळे आता भगवान होता, गुमास्ता होता. आणि गुमास्ता आल्यानंतर, गुमास्ता म्हणा, मध्यस्थी म्हणा, आपल्या भाषेत बोलायचं झालं तर मधली माणसं म्हणा, नाही का, लग्न जमवणारी असतात बघा ती मधली माणसं, फार गमतीची असतात ती मधली माणसं लग्न जमवणारी. तसा तो म्हणा गुमास्ता. मग तो जो एवढा आता भगवानच होता, तो जगाचा मालक होता, जो तयारीने निघाला महाराज. अंगावर जे घोंगडं टाकलेलं, भरजरीत कपडे घातलेले, हातामध्ये जी काठी होती त्या काठीला लावलेल्या जे काही हिरे माणिकेची अशी घोंगरं लावलेली होती. घोंगडी जी होती ती घोंगडी अशी जर्जरीत अशा पद्धतीची होती, सोन्याने मडवलेली ती घोंगडी होती. देवाला काय अवघड आहे ते. भगवंतांनी तशा पद्धतीचा वेश धारण केला. त्या पेठेमध्ये गेले बाबूराव शेठांनी, ते पाहिलं, विचारलं कोण आहात, कसं आहात, कशा करता आलेला आहात. मग त्या गुमास्त्यांनी बोलायला सुरुवात केली, मी एक गुमास्ता आहे, मध्यस्थी आहे. म्हटले कुठून आलात? म्हटलं दामाशेट्टीकडून आलो. असं काय निरोप घेऊन आलात? काही नाही, त्यांच्या मुलाच्या लग्नाची मागणी करण्याकरता, तुमच्या मुलीकरता त्यांच्या मुलाच्या लग्नाची मागणी करण्याकरता आलो. बाबूराव शेठाला मोठा आनंद झाला की एवढा मोठा माणूस जर याचा मध्यस्थी एवढा असेल तर याचा मालक किती श्रीमंत असेल. जर गुमास्ता म्हणजे मधला माणूस जर असा असेल तर मालक किती श्रीमंत असेल. गंमत अलीकडल्या काळात तसंच असतं. लोक बघा तुम्ही, मी बाहेरून, मी कालच बोललो आपल्याला प्रवचनात, बाहेरून पाहिलं जातं. उगे माफी मागून एक वाक्य बोलतो, मोठ्या गाडीतून महाराज आला की महाराज मोठा, म्हणून गाड्या मोठ्या घ्यायची वेळ आली आमच्यावर, नाहीतर कशाला आम्ही घेतोय. आम्हाला उगे माफी मागून बोलतो, परवडत नसताना गाड्या घेऊन फिरायला लागलोय आम्ही. काय ते आमच्याकडे आळंदीत एक शब्द आहे, वजनात आलं पाहिजे. कशाचं वजनातून काय, हे वजन कमी व्हायला लागलं, दुसरं काय वजनात घेऊन येतात. बहिरंग भुलायला लागला लोक. तो गुमास्ता आला, भरजरीत कपडे घालून आलेला होता. आणि मग असा मधला माणूस जर एवढा श्रीमंत दिसतोय तर याचा मालक किती श्रीमंत असेल. मग त्यांची चर्चा झाली.
कोण कोण येणार, कसं येणार, लग्नाची बोलणी झाली. 8 दिवसामध्ये आम्ही येऊ म्हणून सांगितलं. इकडे येऊन सगळी तयारी सांगितली. भगवंतांनी इथं दामाशेट्टीला सांगितलं, चला निघा. दामाशेट्टी, गोनाई, नामदेवराय लग्नाकरता निघाले. मग आमंत्रण द्यायची कोणावर जबाबदारी, नारदावर जबाबदारी दिली असं त्या नामदेवाच्या लग्नाच्या पुस्तकात आलं. आता ज्याच्यावर जबाबदारी दिली तो किती गमतीचा विचार करा. मग नारदांनी आमंत्रणं दिली कुणाकुणाला असतील, बरं ती काही थोड्याला दिले काय. नारद अशी गमतीचे भगवान लग्नाला निघालेले हे कळल्यानंतर नारदांनी द्वारका गाठली आणि बलराम दादाला सांगितलं, काय चाललंय. बलराम दादांनी सांगितलं, काही नाही, निवांत. अहो काय निवांत म्हणता, तिकडं तुमचा भाऊ, तुमच्या सगळ्या त्या भाऊजया सगळ्या लग्नाला निघाल्या आणि तुम्ही इथं बसला. म्हटलं कुठं लग्न आहे. तिकडं आहे, बिदरकडे लग्न आहे. तुम्हाला सगळ्या परिवारासहित आमंत्रण दिलंय. आमंत्रण नसताना देऊन आला हा बाबा. आणि ते 56 कोटी यादव काही छोटे होते का. निघाला बलराम दादा घेऊन. भगवान निघाले म्हणजे एकटे निघाले. रुक्मिणी मातेने सांगितलं, नाही मी पण येणार. रुक्मिणी मातेने सांगितलं, भगवंतांनी सांगितलं, तू एकटीच ये. उगा आता सगळा नको म्हटले. रुक्मिणी मातेने सांगितलं, काही हरकत नाही. असं हे दोघा नवरा बायकोचं बोलणं सत्यभामीने ऐकलं. सत्यभामीने बाकीच्या ज्या सवती होत्या, काही थोड्या होत्या का. रात्री कीर्तनात बोललो ना, 16,108. आणि त्या 16,108 बायकांनी ठरवलं, आम्ही लग्नाला येणार. मग लग्नाला जायचं म्हटल्यानंतर काय असं जाता येतं का. ज्या बॅगा भरायला सुरुवात केल्या, आता सांगत नाही कोणत्या बॅगा होत्या त्या. गरुड असा सगळ्याकडे बघत होता. गरुड म्हटला, हे सगळं वजन माझ्याच बोकंडी आहे. मेलो म्हटला मी सेवक होऊन यांचा. आता जे सगळ्या पिशव्या भरल्या, अमुक झालं तमुक झालं. जो लग्नाचा लवाजमा, लग्न तिथं झालं. मोठ्या पद्धतीने लग्न झालं म्हणून नामदेव यांचं वर्णन केलं जातं. कोणाशी न कळे हा पंढरीचा राणा, केली विवंचना लग्नाची ते, सहपरिवार आपला निघाला, लग्नाचा सोहळा करीत असे. लग्नाचा सोहळा, नामदेव यांचं लग्न ते बिदरमध्ये अत्यंत आनंदामध्ये सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हे लग्न पार पडलं. एका जनार्दनी करुणी पाणी ग्रहण, निघाला आपण तेथून या. भगवान असा गमतीचा. नामदेव यांचं लग्न लावलं आणि नामदेव यांच्या त्या लग्नातून करुणी पाणी ग्रहण, निघाला आपण तेथून या. गुंतला नाही, तिथून निघाला. लग्न ही व्यवहारातली एक संकल्पना झाली. पण खऱ्या लग्नाचा अर्थ सांगताना एकनाथ महाराजांनी भागवतामध्ये एक लग्नाची व्याख्या केली. लग्न म्हणजे असतं काय. साधावया आत्मलग्न, सावधान बीजवराचे मन, ते साक्षेपी होय आपण, सायुज्य लग्न साधावे. लग्न हा शब्दाचा अर्थ असा आहे, साधावया आत्मलग्न, सावधान बीजवराचे मन, तेने साक्षेपी होय आपण, सायुज्य लग्न साधावे. लग्न या शब्दाचा अर्थ आहे एकत्रितपणा. आणि एकत्रितपणा या शब्दाचा अर्थ मुक्तीच्या दृष्टीने सांगितला जातो, सायुज्य मुक्ती. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. ही जी मुक्ती सांगितली ती सायुज्य मुक्ती. याला खऱ्या अर्थाचं जीवाचं शिवाशी लागलेलं जे लग्न आहे ते खरं तत्वज्ञानाच्या दृष्टीने लग्न सांगितलं जातं. जीव शिव ऐक्य होणं, लग्नामध्ये पती पत्नी ऐक्य होणं आहे. नवरा आणि बायको दोघांचं ऐक्य भावना जिथं तयार होते त्याला लग्न म्हटलं जातं. तसं जीव आणि शिव ऐक्य होणं याला सायुज्य लग्न म्हटलं जातं. मुळात नामदेव यांचं जीव शिवाशी ऐक्य होण्याचं लग्न अगोदरच लागलेलं आहे. हे लौकिकाचं लग्न आत्ता फक्त लागण्याचं राहिलेलं होतं. आणि नामदेव यांचं लग्न ज्या स्त्रीबरोबर झालं त्या स्त्रीचं नाव सांगितलं जातं राजाई. अतिशय आनंदाने संसार सुरू झाला. पती पत्नीतलं नातं काय असावं, पती पत्नीचा संबंध कसा असावा, पती पत्नीचा संसार कसा फुलावा. कधी कधी रामायण वाचताना रामचंद्र प्रभू आणि सीता या दोघांचा संवाद ऐकला की पती पत्नीचं नातं कसं असावं हे संसारातलं कळून येतं. नामदेव यांचं लग्न झालं, गावाकडे आले. अतिशय थाटामाटात झालेलं लग्न. आणि गावाकडे आल्यानंतर बघितलं तर ती झोपडी, ते झोपडीतलं घर. जे सोडायला आलेले होते ना त्यांनी विचार केला की आपल्याला तर सांगितलं होतं फार मोठं आहे. तो जो गुमास्ता होता तो कसला दिसत होता. आणि मग गुमास्ता असा असेल तर घर कसं असेल म्हणून घरात मुलगी दिली. घर तर कुठं झोपडी. फसवलंय, अमुक झालंय, तमुक झालंय. चर्चा सुरू झाल्या. नामदेवाचे मेहुणे बहिणीला पाहण्याकरिता म्हणून काही दिवसानंतर नामदेवरायाच्या गावी, नामदेवरायाच्या घरी यायचं ठरवलं. नामदेवराय स्वतः वर्णन करतात, नामदेवाच्या घरी पाहुणे मेहुणे आले दोघे जण पंढरीशी. हे दोघं पाहुणे आले म्हणे, मेहुणे आले दोघं आले, पाहुणे आले. राजाईला आनंद झाला, आपला भाऊ आलाय. माहेरची माणसं आल्यानंतर बाईला मोठा आनंद होतो, कोणती बाई असो.
माहेरचं कौतुक तिच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहतं. बघा तुम्ही, माहेरचं कौतुक आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत राहतं. अहो 80 वर्षाची वयोवृद्ध आजी असू द्या आणि तिला जरी विचारलं तुझ्या अंतःकरणाची आवड काय, तर ती माहेरच सांगेल. 80 वर्षाची असू द्या, 90 वर्षाची असू द्या, तिच्या अंतःकरणाची आवड काय, माहेर. कोणीही असो, वय किती जरी झालं तरी माहेरची आवड मात्र निवृत्त होत नाही. आणि बायका अशा गमतीचं असतात, तुम्हाला सांगतो, इथं किती चांगलं असू द्या आणि माहेरकडे कसलंही असू द्या, इथं किती जरी चांगलं असलं तरी बायका म्हणतात नाही नाही पण आमच्यासारखं नाहीच इथं. बायांचा स्वभावच असतो, आमच्यासारखं नाहीच इथं, कितीही असू द्या आमच्यासारखं नाही इथं. आम्ही एका गावाला कीर्तनाला गेलो. गावाला कीर्तनाला गेल्यानंतर कीर्तन झालं, लोक पाया पडायला यायला लागले. त्या ह्याच्यामध्ये एक बाई पाया पडण्याकरता आली आणि पाया पडली. मग मला एकदम विचारलं, ओळखलं का? आता हे मी कालच सांगितलं, फारच अवघड आहे हे. मी म्हटलं नाही हो ताई, मी तुम्हाला ओळखलं नाही. म्हणलं कसं काय ओळखलं नाही, काही नाही. मी म्हणलं नाही. मग परत नंतर तिनं सांगितलं ती पंढरपूरचीच होती, आमच्या घराजवळची. आता लहानपणी कधी बघितलेलं, आम्हाला काय कळायचं महाराज. मी म्हटलं अहो नाही, म्हटलं मी काही तुम्हाला ओळखलं नाही, काही नाही. बरं झालं तुम्हाला इथं दिलं आहे का? हो. मग मी आपलं आता तिथं आलो आहे म्हटल्यानंतर, तिच्या गावी सासरमध्ये आल्यानंतर तिचा नवरा बरोबर होता, सासू होती, सासरे होते. मी आपलं कौतुकाने तिला म्हटलं वा बरं झालं चांगल्या गावात तुला दिलं आहे, तुझ्या गावचा सप्ता फार चांगला आहे. म्हटलं कसला मोठा सप्ता आहे. मी आपलं कौतुक केलं. तिनं भर माणसात मला सांगितलं नाही नाही पण आपल्यासारखं नाहीच इकडं. म्हटलं आता काय गंमत आहे. मी होय म्हणावं का नाही म्हणावं पंचायत. मी होय म्हणावं तर पुढल्या वर्षी तारीख देत नाहीत. हा अडचण हे काय काय. बाईला, कोणत्याही बाईला आपलं माहेर फार प्रिय असतं. राजाईचे भाऊ माहेरचे मेहुणे भाऊ आलेत, नामदेवाचे मेहुणे आलेले आहेत. नामदेवाचे मेहुणे घरी येतात. नामदेवाचे घरी पाहुणे मेहुणे आले, दोघे जण आले. आल्यानंतर त्यांनी विचारलं कसं काय राजाई, कसा आहे, काय चाललंय. भावा बहिणीचं बोलणं काय असतं महाराज. काय म्हणतेस, कसं चाललंय, काय म्हणतोय घर तुझं, सगळं व्यवस्थित चाललंय ना. हे विचारल्यानंतर राजाईने बोलावं, भ्रतार लागले विठोबाची ध्यानी, संसाराची मनी असता नाही. काय सांगू भाऊ म्हटले, भ्रतार लागले विठोबाची ध्यानी. माझ्या भ्रताराला केवळ आणि केवळ विठोबाचं ध्यान लागलं, संसाराचे असती मनी नाही. संसाराबद्दल काडी मात्र चिंता नाही म्हटले माझ्या पतीला. भाऊ बोलता येत नाही, परंतु कसल्या घरी दिलं असं म्हणायची वेळ आली म्हटले. काही बघणं नाही, काही नाही म्हटले. भाऊ आणि बहिणीचं हे बोलणं चाललेलं होतं. तेवढ्यात देखोनी कांतीशी क्रोध आला फार, असोनी संसार नाही आता. तेवढ्यात नामदेवराय तिथं आले. आणि नामदेवराय तिथं आले. नामदेवराय आल्यानंतर आता दोन पाहुणे आपल्या घरी आलेत, मेहुणे आलेत म्हटल्यानंतर कमीत कमी रामराम तरी म्हणावा, रामराम तरी करावा. पण नामदेवराय मंदिरातून आलेले असल्यामुळे पांडुरंगाचं ध्यान चालूच होतं, विठ्ठल 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 चालूच होतं. आल्या आल्या गळ्यातला विणा अडकवला, चिपळ्या ठेवल्या आणि स्वतःच पाणी घेतलं, पिले आणि पुन्हा देवघरात घरातलं देवघर आहे त्याच्या पाया पडले. आलेल्या पाहुण्यांना नमस्कार नाही, रामराम नाही, काही नाही. किती गंमत आहे नामदेवरायची. बायकोला बरं वाटेल का हे बघितल्यानंतर. देखोनी कांतीशी क्रोध आला फार, असोनी संसारी नाही आम्हा. बायकोला राग आला, काय हे माझा भाऊ आलाय, कुठं माझं माहेर आहे, मी कुठं येऊन पडलेली आहे. आणि माझा भाऊ आल्यानंतर साधा रामराम सुद्धा नाही केला. आणि बाकीच्या वेळेस वारकरी आल्यानंतर मात्र या घरात या घरात या घरात, महाराजाला या घरी घेऊन, वारकऱ्याला घरी घेऊन चला. पाहुण्याला मात्र बोलायचं सुद्धा नाही. काय काळ असेल. नामदेवराय घरात वारकऱ्याला हाताला धरून घेऊन यायचे, पण आलेल्या पाहुण्याला बोलायचं सुद्धा नाही. आता काय चाललंय मी सांगत नाही. महाराजाला घरी घेऊन जायचं असेल तर फार कठीण आहे. आता लोकांना जर विचारलं अहो नाही महाराजांना तुमच्या घरी घेऊन जाता का, थांबा मी तिला विचारतो अगोदर. फोन लावून विचारतात. आणि तिने जर नाही सांगितलं तर मग महाराज मंडपातच नाही का. लोक फार गमतीचे असतात महाराज. आम्ही एका गावाला काल्याच्या कीर्तनाला गेलो महाराज. सकाळी असं उतरलो गाडीतून. नवीन गाव होतं, मला काही फार ओळख नव्हती त्या गावामध्ये. ते काय आहे, तारका घेताना फार गमतीचे लोक का तारका घेतात. म्हणजे फोनवर तारका घेणारे वेगळे आणि प्रत्यक्ष भेटून तारका घेणारे वेगळे. जी फोनवर तारका घेतात ना ती त्या गावात गेल्यानंतर भेटतीलच याची गॅरंटीच नाही.
आम्हाला अनुभव आहे. आणि बरं लोकांचं असं गंमत आहे, कीर्तनकार येईपर्यंत एवढे फोन असतात आणि एकदा कीर्तनकार कीर्तन करून गेल्यानंतर तो महाराज गेला का गेला हे बघायला सुद्धा फोन करत नाहीत कुणी. ते मी गेलो, गाडीतून उतरलो, 2 वारकरी बघत होते माझ्याकडे. त्यातल्या एका वारकऱ्याच्या लक्षात आलं आजचे हे कीर्तनकार आहेत. एकाने दुसऱ्याला सांगितलं, अरे आजचे कीर्तनकार आहेत, इथं कार्यकर्ते कुणीच उपस्थित नाहीत, कुठंतरी दिंडीला गेलेत, चल तुझं घर जवळ आहे घेऊन जाऊ. त्या दुसऱ्या वारकऱ्यांनी काय सांगावं, तो म्हटलं हे बघ, ज्यानं फोन केला ती बघून घेईल की आपल्याला काही घेणं देणं पडलंय. लोक अशी गमतीची आहेत हो. नामदेवांच्या घरामध्ये पाहुणे आले, नामदेवांनी साधा रामराम सुद्धा केला नाही. वारकऱ्याला मात्र या म्हणतायत. भावाला माझ्या काही नमस्कार केला नाही. देखोनी क्रांतीशी क्रोध आला फार, असोनी संसार नाही आम्हा. आणि मग बायकोनी बोलायला सुरुवात केली, काय हो हा तुमचा स्वभाव, तुम्हाला पाहुणे रावळे कळत नाहीत का, सासरची माझ्या माहेरची माणसं तुम्हाला एवढी प्रिय वाटत नाहीत का, आणि जर तुम्ही असं जर पाहुण्याला जर पाहुणचार नाही केला तर येईल का पुन्हा माझा भाऊ घरी, आणि असे जर पाहुणे जर घरात नाही यायला लागले तर आपल्या घरात कोण येईल, तुमच्या मनामध्ये थोडी सुद्धा पाहुण्याबद्दल जागा नाही, असं असतं का. नामदेवांनी काय उत्तर द्यावं त्याला. नामदेवांनी सांगितलं, अगं कांते राजाई, नामा म्हणे कांते राम हृदयात साठवून तृप्त झालो आम्ही. तू म्हणते ना तुमच्या हृदयात एवढी सुद्धा जागा नाही का. अगं आमच्या हृदयात काय आहे हे सांगायचं असेल तर ऐक, म्हटले नामा म्हणे कांते राम हृदयात साठवून हृदयात तृप्त झालो आम्ही. आमच्या हृदयामध्ये राम हृदयामध्ये परमात्मा हृदयामध्ये असल्यामुळे साठवणी त्याला साठवण्यामुळे तृप्त झालो आम्ही. आता आमच्या घरी कुणी आलं काही नाही आलं काही काही घेणं देणं नाही पडलं म्हटले. पाहुणे आले काही नाही आले काय म्हटले काही घेणं देणं नाही. ज्यांना यायचं असेल त्यांनी यावं, नसेल त्यांनी न यावं, काही नाही. कोणी नाही आलं तरी आमचा पांडुरंग आहे ना, कोणी नाही आले तरी वारकरी आहेतच ना, येतातच. बरं वारकरी अशी गमतीची असतात, जिथं नाही तिथं घुसतात, त्याचं नाव वारकरी नाही का. फार गमतीची असतात बघा. पालखी सोहळ्यात चालताना तुम्हाला आम्हाला अनुभव आहेत हे सगळे आहेत ना. म्हटले माझ्याकडे अगदी प्रेमाने येतात ना, बस मला काही गरज नाही म्हटले कोणाची. राजाईंनी सांगितलं, बरं ठीक आहे, आता पाहुणे घरात भाऊ आलाय माझा, बरं ठीक आहे आले, मग काय करू. नामदेवांनी विचारलं, अहो काय करू म्हणजे काय, आता काय जीव घालायचं त्यांना, जीव घालायला काही नाही ना आपल्या घरामध्ये. माझा भाऊ आला, तुमचे मेहुणे आले, पाहुणचार करायचा असेल तर काहीतरी जेवणावळ केली पाहिजे ना. काय बनवावं, घरात तर काहीच नाही, काय बनवावं. नामदेवांनी काय उत्तर दिलं ऐका. नामदेवांनी सांगितलं, हे बघ त्या कधी आलेत म्हणजे आत्ता म्हणजे कधी, संध्याकाळ झाली बरोबर आहे. मग तुला माहीत आहे ना आज कोणती तिथी आहे. म्हटले दशमी. आता बघा, नामा म्हणे कांते दशमी एक भुक्ती. अगं आज आपल्या घरात दशमी आहे आणि दशमीचा नियम आहे एकदाच जेवायचं, दुपारी झालंय, संध्याकाळी नाहीच. झालंय दुपारी आपलं जेवण झालंय. आता आपल्याकडे संध्याकाळी अन्न शिजत नाही. वारकऱ्याचं घर आहे, निष्ठावंत वारकऱ्याचं घर आहे, संध्याकाळी अन्न शिजत नाही आपल्या घरात. म्हटले आता संध्याकाळी नाही. नामा म्हणे कांते दशमी एक भुक्ती, भोजन निश्चिती करू नये. आता भोजन करायचं नाही. ती कांता बायको अवाक होऊन बघायला लागली. मग पुढं, अगं उद्या तर काय, उदयिक हरिदिनी उपवास जागरण, उद्या तर एकादशी, विषय संपला. उद्या एकादशी, उद्या तर काहीच खायचं नाही, फक्त नामस्मरण करत राहायचं. म्हटले उदयिक हरिदिनी उपवास जागरण, ऐकावे कीर्तन 4 पहर. उद्या काय करायचं, खायचं प्यायचं काही नसतं, फक्त ऐकत राहायचं. एकादशीला भजन करायचं, श्रवण करायचं, कीर्तन ऐकायचं असतं, काही खायचं नसतं. हे मी त्या काळातली एकादशी सांगतोय, लक्षात आलं का. आताची एकादशी सांगत नाही. आता उद्याच्या 31 तारखेच्या एकादशीला किती क्विंटल शाबू आलाय ते मला मगाच सांगितलंय, त्यामुळे आता सांगत नाही. तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला वाटेल आपल्यालाही तसं नाही, आपली व्यवस्था सगळी झालेली आहे. नामदेव सांगतात, अगं कांते आज दशमी आहे, एकदाच जेवायचं असतं, संध्याकाळी जेवणच नाही आपल्या घरी. उद्या तर एकादशी, उद्या तर काहीच खायचं नाही. आणि परवाच्या दिवशीचा विचार केला, द्वादशी पारणे झाली या भोजन. मग आपण एक काम करू, परवाच्या दिवशी द्वादशीला पारणं सोडायचं आहे. मग ही जेवणाची चिंता कधीची आहे, परवाच्या दिवशी. मग आता काही चिंता करायची गरज आहे, परवाचं परवा बघू. हे ऐकल्यानंतर ऐकोनी पाहुणे चिंतातूर. नामदेव सांगतात, काय झालं असेल त्या भावाचं, त्या पाहुण्यांचं. त्यांनी विचार केला, आपलं निघा इथून.
याचा अर्थ आज काही मिळणार नाही, उद्या अख्खी एकादशी काही खायचं नाही, आणि परवा बघू म्हटल्यानंतर परवा आणखीन यांचा नियम काय निघाला तर काय करायचं म्हटले, निघा म्हटले इथून. पाहुणे निघून गेले. नामदेवरायांना संसाराची कोणतीही आसक्ती राहिली नाही. माझापणा म्हणून काही नामदेवरायांना राहिला नाही. ममत्व संपून गेलंय. ममत्व संपून जाणं फार कठीण असतं. ऐका, मी एक वाक्य बोलतो आपल्याला. संसारातली वस्तू माणसाला दुःख देत नसते, त्या वस्तूच्या संबंधाने निर्माण झालेलं ममत्व दुःख देत असतं. माझं वाक्य पटलंय का नाही पहा. मी मानसशास्त्रातली उदाहरणं देऊन तुम्हाला पटवून पुढे जातो. काय आहे, वस्तू दुःख देत नाही, त्या वस्तूच्या संबंधाने निर्माण झालेलं ममत्व ते दुःख देत असतं. महाभारताने असं चिंतन केलंय, द्रव्यक्षरस्तु भवेन मृत्यू त्र्यक्षर ब्रह्म शाश्वतम ममेतीच भवेन मृत्यू न ममेतीच शाश्वतम. ममेतीच भवेन मृत्यू, जिथं मम म्हटलं जातं तिथं मृत्यू आहे, आणि न मम म्हटलं जातं तिथं शाश्वतता आहे. मम म्हटलं की मृत्यू आहे. द्रव्यक्षरस्तु भवेन मृत्यू. माझं म्हणायला गेला की मृत्यू आहे. माझं म्हणायला लागला दुःख आहे. मी आपल्याला उदाहरणं देतो. ही वस्तू आहे याच्यात दुःख नाही, पण ही वस्तू माझी आहे याच्यात दुःख आहे. पटलंय की नाही बघा. दुसरं उदाहरण देतो. हे घर आहे याच्यात दुःख नाही, पण हे घर माझं आहे असं म्हटलं की भाऊ म्हणतो अर्ध तुझं अर्ध माझं. हे घर आहे म्हणेपर्यंत भांडणं नाही. बरं, पुढचं उदाहरण देतो. शून्य काढला, हातावर शून्य लिहिला. शून्य म्हटल्यानंतर काही भांडणं आहेत का सांगा मला. शून्यामध्ये कुठे भांडणं आहेत का. पण त्या शून्याच्या पुढे एक ठेवा, किती संख्या झाली 10. त्या 10 मध्ये मात्र भांडणं आहेत, 5 तुझे आणि 5 माझी. भांडणं संख्येत आहेत, भांडणं आकारात आहेत, भांडणं निराकारात नाही. निराकाराची अवस्था. मम म्हटलं की भांडण आहेत, न मम म्हटलं की भांडणच नाही. माझं म्हटलं की भांडणाला सुरुवात होणार आहे, माझं म्हटलं की दुःखाला सुरुवात होणार आहे. आत्तापर्यंत युद्ध करण्याच्या तयारीने निघालेला अर्जुन, पण अंतःकरणामध्ये निर्माण झालेली ममत्वाची भावना अर्जुनाला आपल्या हातातला धनुष्य खाली टाकण्याला कारणीभूत ठरली ना. नको वाटायला लागलं ना. भगवंतानी विचारावं काय झालंय. अर्जुनानी म्हणावं देवा, माझे भाऊ पुढे आहेत, माझे गुरु पुढे आहेत. आत्तापर्यंत म्हणत होता दुर्योधन, दुःशासन, द्रोणाचार्य, भीष्माचार्य, कृपाचार्य, पण आता मात्र म्हणायला लागलाय माझा बंधू दुर्योधन, माझा बंधू दुःशासन, माझे गुरु द्रोणाचार्य. हा जो माझा शब्द लागला आणि हातातलं धनुष्य खाली पडलं आणि दुःख आवेग निर्माण झाला आणि मला युद्ध करायचं नागे या भूमिकेमध्ये आलेला अर्जुन. याचा अर्थ आपल्या अंतःकरणात निर्माण होणारं दुःख हे आपल्या अंतःकरणाने निर्माण केलेल्या ममत्वामध्ये आहे. आपल्या मनात निर्माण झालेल्या कल्पनेने दुःख निर्माण होतं. तुका म्हणे आलो सोसित संकटे, मी माझे ओखटे आहे देवा. एने मज भोगविल्या खानी, नसता छंद लाविला मनी. माझलो मी माझे भ्रमणी, झाली बोडणी विटंबना, शस्त्र हे निर्वाणीचा बाण. माझलो मी माझे भ्रमणी, मी माझ्यामध्ये अडकून पडला हा जीव. एखाद्या गुरुजींकडे एखादा शिष्य गेला आणि म्हणायला लागला गुरुजी या दुःखातून बाजूला पडण्याचा मार्ग सांगावं, दुःख फार झालंय, दुःख फार झालंय, बाजूला पडण्याचा मार्ग सांगा. गुरुजींनी सांगितलं ठीक आहे. मानसशास्त्राने उदाहरण दिले, जरा नीट ऐका. त्याने सांगितलं एक काम कर म्हटलं, मी तुला एक उदाहरण देतो. म्हटलं काय. काही नाही म्हटलं, काय झालं, तुला मी एका खोलीत घेऊन गेलोय अशी कल्पना कर. तो म्हटलं बरं. मी काय सांगतोय, वस्तू दुःख, संसार दुःख देत नाही, संसार नावाच्या वस्तूविषयी निर्माण झालेली कल्पना माणसाला दुःख देते. माझं बोलणं पुन्हा एकदा ऐका नीट. दुःख या वस्तूपासून नाही, या वस्तूविषयी निर्माण झालेली जी कल्पना आहे ममत्वाची ती दुःख देते. ते आणि सिद्ध करून पुढे जातो. तो म्हणायला लागला गुरुजी दुःख मला आहे, सांगतो म्हटले. गुरुजींनी सांगितलं कल्पना कर, तुला मी एका खोलीत घेऊन गेलो. तो म्हटला बरं. कल्पना कर, तुला ज्या खोलीत घेऊन गेलो त्या खोलीमध्ये तुला मी खुर्चीवर बसवलं. तो म्हटलं बरं. कल्पना कर, ज्या खुर्चीवर तुला बसवलं त्या खुर्चीवर एक टांगती तलवार ठेवलेली आहे आणि ती तलवारीची दोरी तुटायला लागली आहे. कधी तलवार तुझ्या डोक्यात पडेल सांगता येत नाही. कल्पना कर, तू काय करशील. तो म्हटला गुरुजी खुर्चीवर बसवलंय आणि टांगती तलवार डोक्याला आहे आणि ती तलवारीची दोरी तुटायला लागली आहे. ती तलवार माझ्या डोक्यात कधी पडेल हे सांगता येत नाही असं तुम्ही म्हणता. मी ताबडतोब खुर्चीवरनं उठेल, मग ती खुर्ची कोणत्या का पदाची असे ना, नाही का. तलवार डोक्यात पडते म्हटल्यानंतर कोण बसायला लागले. नाही गुरुजी मी ताबडतोब उठून जाईल. नाही नाही म्हटले तुला उठता येत नाही, तुझे पाय बांधलेले आहेत, कल्पना कर काय करशील.
तो म्हटला हाताने दोरी सोडून टाकेल. नाही नाही, तुझे हात बांधलेले आहेत, कल्पना कर काय करशील. तो म्हटला मी कोणाला तरी ओरडेल आणि बोलून घेईल. नाही नाही, तुझं तोंडही बांधलंय, कल्पना कर काय करशील. आता मात्र अस्वस्थ झाला, दोरी तुटायला लागलेली आहे, तलवार कधी डोक्यात पडेल सांगता येत नाही. तो म्हणायला लागला गुरुजी पाय बांधले, हात बांधले, तोंड बांधलं, तलवार डोक्यात पडायला लागली, कधी पडेल सांगता येत नाही. गुरुजी मला कळेना मी काय करू. गुरुजींनी सांगितलं ही कल्पना आहे, डोक्यातून बाजूला काढ, दुसरं काहीच करू नको म्हटले. कळालं का? पहा, ही कल्पना आहे, डोक्यातून बाजूला काढलं की दुःख होणार नाही. तसं जग ही एक कल्पना आहे असं म्हणून डोक्यातून बाजूला काढलं की जगात राहूनही जगाचं दुःख होणार नाही. नामदेव या स्थितीमध्ये आलेले आहेत. संसारात राहूनही त्यांना संसाराचं दुःख वाटत नाही. याचं कारण काय? संसार ही एक कल्पना आहे असं त्यांनी समजून टाकलेलं आहे. संसार हा एक भ्रम आहे असं समजून टाकलेलं आहे. त्यामुळे कोणी आलं काय आणि कोणी गेलं काय त्याच्याबद्दल ममत्व राहण्याचा प्रश्न येत नाही. नामदेव यांना फक्त वेड एक आणि एक भक्तीचं वेड आहे. रोज उठावं आणि पांडुरंगाच्या देवळामध्ये जाऊन बसावं, भगवंताच्या भजनाशिवाय दुसरं काही करायचं नाही, एवढाच विचार नामदेव यांच्या अंतःकरणात. अनेक दिवस याच्यामध्ये गेले. संसारामध्ये सुखदुःख चालूच होते. कधी सुखाचे प्रसंग येत होते, कधी दुःखाचे प्रसंग येत होते, कधी भांडणं होत होती, कधी आनंद होत होता. आणि संसार म्हटलं की भांड्याला भांडलं हे लागतच असतं, आपल्याकडे सांगितलं जातं. त्यामुळे पती पत्नीची भांडणं काय, गंमत सांगू का? नामदेवरायांनीच एका अभंगात असं वर्णन केलंय की घरामध्ये, नामदेवरायाच्या घरामध्ये भांडणं, नामदेवराय भजनाला का जातात, घराकडे लक्ष देत नाहीत या विषयाबद्दलची आहेत. सासू सुनेची भांडणं नव्हती, गोनाई आणि राजाईची मात्र भांडणं नव्हती. का? कारण गोनाई आणि राजाईचा विषय एकच होता, नामदेवरायांना बोलायचं. त्यामुळे दोघीची भांडणं नव्हती, त्या दोघी एक होत्या, सासू सुनांची भांडणं नाही. पण नामदेवरायांना मात्र सारखं बोललं जायचं, तरी नामदेवरायांना याचा काही परिणाम नाही. संसारात राहूनही संसाराच्या संबंधाने कोणत्याही पद्धतीचं दुःख राहिलेलं नव्हतं. बरेच दिवस याच्यात निघून गेले. भगवत भक्तीमध्ये कोणताही अडसर येऊ दिला नाही. प्रेमाची व्याख्या करत असताना, प्रेम या शब्दाचं लक्षण करताना तत्वज्ञानाने असं लक्षण केलंय, अधेयता निरूपित पदार्थावच्छिन्न व्यवधान रहितत्वम प्रेमत्वम असं प्रेमाचं लक्षण केलंय. कोणतंही व्यवधान म्हणजे अंतर नाही, त्याला प्रेम म्हटलं जातं. मी दुसरं सांगतो, कोणी सांगा या गोविंदाची शुद्धी. कोठे आडाली ही देहबुद्धी, या देहबुद्धीचं सुद्धा अंतर नसणं याला शुद्ध प्रेम असं म्हटलं जातं, याला शुद्ध प्रेम म्हटलं जातं. नामदेवरायांचं प्रेम त्या पद्धतीचं, काही अंतर नाही त्याच्यामध्ये, निरपेक्ष अशा पद्धतीचं प्रेम. एकनाथ महाराजांची एक ओवी देतो, प्राप्ताप्राप्त लाभावस्था बाधू न सके साधूंच्या चित्ता, चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्षता. ही वस्तू मिळावी किंवा ती वस्तू मिळू नये अशी कोणतीही लाभाची अवस्था ज्यांच्या चित्ताला स्पर्श करत नाहीये त्याला निरपेक्ष असं म्हटलं जातं. नामदेव यांचा एक विषय, अखंड भगवंताच्या भजनामध्ये राहणं. जनाबाईंनी एका अभंगामध्ये फार गोड वर्णन केलं. अनेक दिवस पालटून गेले, एका पाठीमागे एक दिवस जात होते. भगवंताच्या भजनामध्ये तल्लीन असलेल्या नामदेवरायांना वेगवेगळ्या अनुभूत्या येत होत्या. प्रत्यक्ष भगवंताशी बोलणं सुरू होतं, भगवंताशी बोलणं आहे, वार्तालाप आहे. मी आपल्याला सांगतो, देवस्वरूप होऊन देवाच्या समोर उभं राहून देवाबरोबर बोलणं करून देणारा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. जिथं देवाशी बोलता येतं, आपल्या अंतःकरणातल्या गोष्टी देवाला सांगता येतात आणि देवाच्या अंतःकरणातल्या गोष्टी देवानी नामदेवरायाला सांगाव्या, इतकं दोघांचं नातं. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देव आणि भक्त दुजा नाही विचार. दोघांचं नातं असं. आमच्याकडे तर असं पंढरपुरामध्ये सांगितलं जातं, आजही नामदेवराय आणि भगवान पांडुरंग परमात्मा एकमेकाच्या हातात हात घालून चंद्रभागेच्या वळवंटामध्ये गप्पा मारत फिरतात. इतकी श्रद्धा आहे, इतकं पांडुरंगाचं नामदेवरायावर प्रेम आणि नामदेवरायांचं पांडुरंगावर प्रेम. नामदेवरायांना काय वाटलं की नामदेवरायांनी अंतःकरणातलं सगळं देवाला सांगावं, सगळं सांगावं. आणि देवाला काय वाटलं की देवानी फक्त पहिल्यांदा हाक मारावी नामदेवरायाला, नामदेवा इकडे ये, असं झालं बरं का, तसं झालं बरं का. हे देवाने आपल्या मनातलं सगळं नामदेवाला सांगावं, नामदेवानी सगळं देवाला सांगावं. कितीही लढीवाळपण आहे. बरं, नामदेवराय काय सांगतील सांगता येत नाही, काय बोलतील सांगता येत नाही. जनाबाईंनी वर्णन केलं, काय झालं म्हणे, एके दिवशी दिवाळीचा सण आला म्हणे. जनाबाई वर्णन करते, सण दिवाळीचा आला, नामा राऊळ असे गेला. दिवाळीचा सण आला, सण
दिवाळीचा आला, नामा राऊळासी गेला, हाती धरोनी देवासी, चला आमूच्या घराशी. नामदेवराय दिवाळीचा सण रोज सकाळी नामदेवरायांनी मंदिरात, पहाटे मंदिरात असावं आणि संध्याकाळी मंदिरातच असावं. रात्रीच्या वेळेला नामदेवराय भगवंताच्या मंदिरात जाताना गोनाईंनी सांगितलं, अरे नामदेवा, उद्या दिवाळीची पहिली अंघोळ आहे, कमीत कमी पहिल्या आंघोळीला तरी घरी यावं, कमीत कमी पहिल्या आंघोळीला तरी घरी यावं. बसला मंदिरात की मंदिरातच बसतो म्हटले, कधीतरी घराकडे लक्ष द्यावं, कमीत कमी उद्या सणावाराचं तरी घरी हजर असावं का नाही, सणावाराला तरी कमीत कमी घरी जावं, काही इथला सप्ताह तिथला सप्ताह, इथला सप्ताह तिथला सप्ताह, हां कमीत कमी सणाला तरी घरी असावं का नाही. नामदेवांनी सांगितलं, बरं ठीक आहे, पहाटे लवकर या आंघोळीला, दिवाळीची पहिली आंघोळ आहे, काही हरकत नाही. नामदेवराय मंदिरात गेले, पहाट झाली, इकडं निघणार तेवढ्यात नामदेवरायच्या लक्षात आलं, मला घर आहे, मला आई आहे, वडील आहे, आंघोळ घालतात, सगळं करतात, या भगवंताला कोण आहे. हो, नामदेवरायांनी सांगितलं, देवा दिवाळीची पहिली आंघोळ आहे, आता देवाला काय हो, दिवाळी पहिली आंघोळ काय आणि दुसरी आंघोळ काय, दिवाळीचं काय कौतुक होऊन बसलं आहे. म्हणलं ठीक आहे, नाही नाही म्हटले, पण माझी इच्छा अशी आहे, काय, आमच्या घरी चला, हाती धरोनी देवाशी, चला आमूच्या घराशी. जनाबाई वर्णन करते, सण दिवाळीचा आला, नामा राऊळासी गेला, हाती धरोनी देवाशी, चला आमूच्या घराशी. आमच्या घराला चला म्हटले, खाली उतरा, आमच्या घरी चला. देवानी सांगितलं, नाही 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 नाही, चला आंघोळीला चला. देवानी सांगितलं, नाही बाबा, असं नसतं येता येत. नाही, काय होतं आहे. देवानी सांगितलं, मी असं कुठेही घरी जात नाही, म्हणूनच लोक देव म्हणतात मला. मी असं कोणाच्याही घरी चाललो तर कोण देव म्हणायला लागले मला, नसतं बाबा, यायचं नसतं असं. नाही नाही, यायला पाहिजे, काय अडचण आहे, चला ना म्हटले, आंघोळ करायची की लगेच यायचं. देवानी विचार केला, आता हे काही प्रकरण मिटणारं नाही. देवाने सांगितलं, नामा कसं आहे, अडचण दुसरी आहे. म्हटले काय, काही नाही, मी तुझ्या बरोबर घरी आंघोळीला आल्यानंतर इथं देव म्हणून कोण उभा राहणार, हा मोठा प्रश्न आहे. इथं देव कोणतरी उभा राहिलं पाहिजे ना म्हटले. आणि इथं देव नसेल तर मग काकडा कोणाकडे बघून करायचा, अभिषेक कोणाकडे बघून करायचा, कसं होणार हे म्हटले. नामदेवाने विचार केला, हो देवा बरोबर आहे म्हटले, तू घरी आल्यानंतर इथं देव कोण उभा राहणार हे खरंच आहे म्हटले. नामदेवांनी थोडा विचार केला आणि नामदेवांनी सांगितलं, देवा एवढाच प्रश्न आहे ना, हो, आणि एक काम करू. भगवंतांनी विचारलं, काय, काही नाही म्हटले, आंघोळी करता तू घरी जा, तू आंघोळ करून येईपर्यंत भगवान म्हणून मी उभा राहतो. मग काय अवघड आहे म्हटले, उभाच राहायचं आहे, दुसरं काय करायचं आहे म्हटले, उभं राहायचं, असं असं करून उभं राहायचं, काय अवघड, उभं राहतो. देवानी सांगितलं, नाही ते जमणार नाही. नाही नाही, न जमायला काय झालं, बरं काही मी बघत नाही का कसा उभा राहिलाय तो, कित्येक वर्ष पिढ्यानपिढ्या बघत आलो, हे काय काय, हां मी बघत आलोय तुला, मी उभा राहतो. भगवंतांनी मनातल्या मनात विचार केला, आपला नामा देव झालेला बघावाच म्हटले, नामदेव ना, आपला नामा देव झालेला पाहावाच म्हटले. जमेल तुला नामदेवा, न जमायला काय झालं, अवघड आहे, काही हरकत नाही, नक्की, हो नक्की, उतरू खाली, उतर. खाली उतरले. अरे पण नामदेव, आपण असं अशा कपडे, तुला माझे कपडे घालावे लागतील. नामदेवानी विचारलं, मग आता तुझे कपडे काढ बरं पहिले म्हटले. सगळे नामदेवानी सगळे कपडे काढले. देवाने आपले कपडे नामदेवाला नेसवले. असं सगळं अगदी भगवंतासारखे सगळे कपडे नेसवले आणि नामदेवाला असं वरती उभा केलं, त्या कट्ट्यावर उभा केलं आणि असं उभारले. आणि मग भगवंतांनी सांगितलं, नक्की जमेल ना सगळं, हो. बघ बरं नामदेवा, काही बोलायचं नाही, ओळखीची माणसं आली म्हणून या या म्हणायचं नाही, नरसीकर असं म्हणायचं नाही, आपल्या गावची लोक आहेत या जवळ, वशिल्यानी दर्शन असं करायचं नाही काही. हां, मला सगळे सारखेच असतात इथं, लक्षात ठेव. नाही नाही, काही काळजी करू नको देवा, बघ, हो हो, काही काळजी करू नको, जाऊ मी, हां जा, बोलणार नाही कोणाला, नाही नाही, कोणाला बोलायचं नाही, त्याचं नाव देव, बरोबर आहे की नाही. बोलायला लागल्यानंतर देव कोण म्हणेल, बोलायचं नाही, त्याचं नाव देव, गप्प बसायचं, त्याचं नाव देव. मला कळत नाही आपल्या मराठी भाषा कशी आहे. लहान लेकरू जर घरात फार रडायला लागलं आणि गडबड करायला लागलं तर आई त्याला म्हणते, देवासारखं गप्प बस की. मला कळतच नाही देव कसा गप्प बसतो, देवासारखं गप्प बस, नक्की उभा राहील, काही हरकत नाही. भगवान पाठीमागं बाहेर गेले, रावळामध्ये पलीकडे गेले. इथं नामदेव असे कटेवर हात ठेवून उभा राहिले. आणि मग पहाटेची वेळ, काकड्याची वेळ झालेली होती. नामदेवांचा सगळ्यात आवडीचा जे वारकरी जमा झाले काकड्या करता. मग त्याबरोबर नामदेवराच्या बरोबर त्या काळात काकडा करणारी सगळी मंडळी, दिगंबर बुवा कुठे, काशीराम महाराज इडुळीकर,
हे काकडा करणारी मंडळी का नसतील मला सांगा ना. या मंडळींचा काकडा अख्ख्या महाराष्ट्राने ऐकावा याचा अर्थ नामदेवरायाबरोबर हीच काकडा केलेली मंडळी आहेत असं म्हणायला काय हरकत आहे. अख्ख्या महाराष्ट्राने जर दिगंबर बुवांचा आणि आमच्या काशीराम महाराजांचा काकडा जर आजही कुठल्याही घरात जा तुम्ही दिगंबर महाराजांचा आणि काशीराम महाराजांचा आवाज ऐकू येईल आपल्याला या मंडळींचा. का असं होणार नाही. आवडीचा काकडा. काकड्याची मंडळी गोळा झाली. नामदेवराय असे भगवंता असे कटेवर हात ठेवून उभा राहिलेले होते आणि मग जे काकड्याची मंडळी आली आणि काकडा सुरू झाला इतक्या गोड आवाजामध्ये. तुम्हाला सांगू का खरं तर काकडा हा अख्ख्या सप्ताहातला प्राण असतो महाराज. काकडा म्हणजे फारच गोड. पालखी सोहळ्यामध्ये चालताना तर आम्ही आवर्जून सांगत असतो बघायचं आहे ना पालखी सोहळ्यात काकडा बघा आवर्जून. किती गोड काकडा. ज्ञानोबारांचा काकडा, तुकोबारांच्या समोर काकडा, पांडुरंगाचा काकडा फार गोड. आणि मग इथंही रोज आहे का इथं रोज काकडा. आपल्या सप्ताहामध्ये रोज काकडा होतो. दोघं काशीराम महाराज आणि आमचे दिगंबर महाराज रोज काकडा इथं होतो. काय काकडा ऐकण्यासारखा काकडा. काकडा म्हणजे आता अशी सांगायची वेळ आहे दादा महाराज काकडा पहाटे असतो अशी सांगायची वेळ आहे आता लोकांना. त्यांना माहीतच नाही हो सप्ताहातला काय दुर्दैवाने तुम्हाला सांगतो. म्हणजे आपण सगळी परंपरावाली मंडळी आहेत म्हणून बरं आहे. नाहीतर अनेक सप्ते असे झालेले आहेत की काकडा संपून गेला, पारायण संपून गेलं, गाथाभजन संपून गेलं, प्रवचनं राहिली नाहीत. काय कोणतं रूप आलं सप्त्याला मला माझं लहान तोंडी मोठा घास होईल. परंतु तो काळ संपला आता. पूर्वीच्या काळामध्ये काय काकडा त्यानंतरचं पारायण त्यानंतर आम्ही लहानपणी बघायचो गाथाभजन 5-5 तास गाथाभजन चालायचं. 5-5 तास काय गाथाभजन चालायचं. ते गाथाभजनाच्या त्या चाली म्हणताना सुद्धा वारकऱ्याच्या चाली कशा असाव्या ह्या जुन्या काळातल्या चाली ऐकाव्या. चालीसुद्धा म्हणजे ते चाली म्हणताना स्वरसुद्धा कसे बाहेर पडले पाहिजेत. म्हणजे मला एक नाव मी आपल्याला आवर्जून सांगेल म्हणजे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. चाली म्हणताना सुद्धा कशा पद्धतीने चाली म्हटल्या पाहिजे. वैकुंठवासी परमश्रद्धेय हरिभक्तीपरायण नामदेव महाराज टेंभूकर अण्णा आम्ही म्हणायचो त्यांना. अण्णांच्या चाली आपण तर महाराज प्रत्यक्ष ऐकलेले आहेत. पालखी सोहळ्यामध्ये खूप गोड चाली म्हणायचे. त्या अण्णांच्या मुखातली वाक्य आहेत की तुकाराम महाराजांच्या नामदेवरायांच्या अभंगाला चाली लावताना त्या अभंगामध्ये जर तुकाराम महाराजांनी पहिली वेलांटी दिली असेल तर चाल म्हणताना स्वरसुद्धा रहस्वच निघाला पाहिजे. आणि जर दुसरी वेलांटी दिली असेल तर चाल म्हणताना स्वरसुद्धा दीर्घ निघाला पाहिजे. इतकी सूक्ष्मता वारकऱ्याच्या चालीत आहे. एवढी सूक्ष्मता वारकऱ्याच्या चालीत. अशी चिरफाड करून जमत नाही वारकऱ्याच्या चालीमध्ये. त्याच्यामध्ये विनाकारण कुठंतरी आलाप घेऊन सुद्धा जमत नाही. जिथल्या तिथं म्हणजे देववसे चित्ती त्याची घडावी संगती हे जर प्रमाण असेल तर घडावी संगती असंच पाहिजे. चाली म्हणताना काही काही मी ऐकतो घडा विसंगती म्हणतात. तो वी तिकडं संगतीला जोडून टाकतात. अर्थाचा अनर्थ होऊन जातो. चाली फार सूक्ष्म आपल्या वारकऱ्याच्या चाली फारच सूक्ष्म आहेत. मी धाडस करून एक वाक्य बोलतो परंतु एका मोठ्या अधिकारी व्यक्तीचे एक वाक्य आहे. तुम्ही ऐकलेलंच नाव असेल म्हणून ते घेऊन त्यांचं नाव घेऊन मी बोलतो. वैकुंठवासी प्रातस्मरणीय हरिभक्तीपरायण भोसरीकर माऊली माहीत आहे आपल्याला. भोसरीकर माऊलींचा सरळ गाथा पाठ होता असं नाही उलटासुद्धा गाथा पाठ होता. म्हणजे सुंदरते ध्यान असं नाही. खालून तुका म्हणे माझे हे अभंग असे कुठलंही प्रमाण दिलं की ते कुठल्या अभंगातलं आहे ते सांगायचे. भोसरीकर माऊली तरी कधीही गेलं की माऊली गाथा घेऊन बसलेले असायचे. ते बोलणं त्यांचं घशातल्या घशात असायचं बघा. असं कधीही गाथा घेऊन बसलेली असायची. कधीही जा गाथा घेऊन बसलेले. गाथा पाठ असलेली व्यक्ती कधीही गेलं की गाथा घेऊन बसलेली असते. गाथा पाठ असलेली व्यक्ती. आमचा कीर्तनाचाच अभंग पाठ असतो तरी गाथेची आमची भेट नाही. गाथा माहीतच नाही. अनेकांच्या घरामध्ये मोठमोठे कीर्तनकार म्हणून घेणाऱ्याच्या घरामध्ये गाथा नसावा. किती मोठी शोकांतिका आहे. आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी असणं, आपल्या घरामध्ये तुकाराम महाराजांचा गाथा असणं, आपल्या घरामध्ये नामदेवरायांचा गाथा असणं. मी एक वाक्य बोलू का. नामदेवरायांचा गाथा आपल्या घरात असणं म्हणजे नामदेवराय आपल्या घरात असणं बस. तुकाराम महाराजांची गाथा आपल्या घरात असणं म्हणजे तुकाराम महाराज आमच्या घरात असणं आहे. वाङ्मयानेच आपण मानतो ना गाथा पाठ. तरी ते काय त्यांनी मला एकदा सांगितलं कधीही कीर्तनाला जाताना अभंग पाहायचा आणि मगच जायचा. मी त्यांना म्हटलं पाठ असलेलाच अभंग का पाहायचा. पाठ आहे माझा अभंग तरी का पाहायचा. ते म्हटले पाहायचा. म्हणजे कशा करता. त्यांनी मला 2 कारणं सांगितली. किती जरी एकाच अभंगावर कित्येक वेळा कीर्तन करायची जरी आपल्याला वेळ पडली तरी तो प्रत्येक वेळेस अभंग जाताना गाथ्यामध्ये पाहूनच जा. का
त्यांनी मला असं सांगितलं, दोन अर्थ सांगितले. एक तर तुम्ही कीर्तनाला जाताना तो अभंग गाथ्यात पाहणार, याचा अर्थ गाथ्याला नमस्कार करणार, याचा अर्थ गाथ्याला नमस्कार करणार. आणि गाथ्याला नमस्कार करणं म्हणजे प्रत्यक्ष तुकाराम महाराज नामदेव महाराजांना नमस्कार करणं आहे, एक अर्थ सांगितला. दुसरा अर्थ, जसा गाथ्यामध्ये अभंग आहे तसाच आपल्याला म्हणता आला पाहिजे, त्याच्यामध्ये वेगळं म्हणून जमत नाही. म्हणजे मला आलेले संस्कार सांगतो. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो, संदेहाची सुटली गाठी, असं गाथ्यामध्ये आहे. बऱ्याचदा आपल्याकडे संदेहाच्या सुटल्या असं म्हटलं जातं, चालत नाही असं, संप्रदायाला जुन्या मंडळीला चालत नाही. संदेहाच्या असं नाही, सुटल्या असं नाही, संदेहाची सुटली असंच पाहिजे, असं म्हणून मग तुम्हाला जसं लिहिलंय ते पाहायचं असेल तर गाथा उघडा, अभंग पहा आणि मग जा. दोन अर्थ. आणखीन एक अर्थ सांगतो, त्यांनी फार भावनिक अर्थ सांगितला. ते म्हटले हे काय असं आहे की गाथा उघडायचा, तो अभंग पाहायचा आणि मगच कीर्तनाला का जायचं. गाथा उघडल्यानंतर पुन्हा पुन्हा तो अभंग पाहताना त्या अभंगात असलेली तुकोबऱ्यांची शक्ती तुम्हाला असं सांगेल की या अभंगाचा अर्थ असा आहे, जाऊन कीर्तनात सांगा हा अर्थ असा आहे. तो अर्थ करण्याकरता तुकोबऱ्यांच्या त्या शब्दांची कृपा आपल्यावर व्हावी लागेल, नामदेव यांच्या शब्दांची कृपा आपल्यावर व्हावी लागेल. म्हणून चाली म्हणताना सुद्धा स्वर इकडे तिकडे करून जमत नाहीत. वैकुंठवासी भोसरीकर माऊलींचे शब्द असे आहेत, एखाद्या वेळेस वेदातले मंत्र म्हणणं सोपं आहे, पण वारकऱ्याच्या चाली म्हणणं सोपं नाही, इतक्या कठीण आहेत. चाली म्हणताना त्या चाली जपून ठेवल्या. मी एकदा पालखी सोहळ्यामध्ये चालत होतो आणि चालत असताना नेमकं ते भास्कर महाराजांच्या दिंडीत चालत होतो आणि योगी या दुर्लभ ही जी भूपाळी आहे त्याची मी ती चाल ऐकली आहे. पहिल्या दिवशी मला फार गोड वाटली, म्हणून मी रोजच तो काकडा ऐकायला त्यांच्या तिथं जायला लागलो, भूपाळी ऐकण्याकरता जायला लागलो. दुसऱ्या दिवशी तीच चाल, तिसऱ्या दिवशी तीच चाल, 18 दिवस तीच चाल होती त्या अभंगाला. मला आश्चर्य वाटलं. मी एके दिवशी सहज त्यांना विचारलं, का हो 18 दिवस झालं हीच चाल या अभंगाला लावलेली आहे, मी 18 दिवस झालं तीच ऐकली चाल. त्यांनी मला सांगितलं, तुमचं 18 दिवसाचं काय घेऊन बसला, 200 वर्ष झालं या अभंगाला हीच चाल लावली जाते म्हटले. म्हणजे 200 वर्ष झालं ती चाल जर सांभाळून ठेवलेली असेल, हे वारकरी संप्रदायातलं चाली सांभाळण्याचं वैशिष्ट्य फार मोठं आहे, लक्षात घ्या, फार मोठं आहे. आणि मला वाटतं की अलीकडल्या काळामध्ये तर चाली सांभाळून ठेवणं फारच गरजेचं आहे. कारण कोण, माफी मागून एक वाक्य बोलू, कोण कोणती चाल दाखवेल सांगताच येत नाही. म्हणून म्हटलं मला काही फारसं दादा महाराज कशा दिगंबर महाराज मला चालीतलं फार कळत नाही, पण मी भजन ऐकणारा फार आहे, म्हणजे मला खूप भजन ऐकायला फार आवडतं. मी अनेकदा तुमचं भजन ऐकलंय, महाराजांचं भजन ऐकलंय, कॅसेटच्या रूपाने असो प्रत्यक्ष रूपाने मी अनेकदा ऐकलंय या मंडळींना. त्यामुळे ही जी निष्ठावंत मंडळी आहेत, भजन करताना कसं म्हटलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. काकडा सुरू झाला, नामदेवराय देव म्हणून उभे राहिलेले आणि काकडा सुरू झाला. काय काकड्याचा आनंद. नामदेवराला वाटायला लागलं, अरे अरे उगीच महाराज झालो, काकडा म्हणता येईना. महाराजाला म्हणताच येत नाही किंवा महाराज म्हणत नसतात असं म्हणा, उगीच झालो म्हटले महाराज, काकडा म्हणता येईना ना. बरं त्याच्यात पुढची गंमत सांगू का, काकडा म्हणता म्हणता जर एखाद्याची चाल चुकली तर चुकली म्हणून सांगता येईना, देव झालो म्हणता येईना ना. तुझा काकडा चुकलाय, आता आपल्या आपल्यात म्हणता येतं, देवाला कसं म्हणता येईल. देव आपलं गप ऐकतो. महाराज तुम्ही काही म्हणा, तो म्हणतो मी ऐकत राहतो, तू म्हण काय म्हणायचं ते म्हण. देव काही सांगत नाही. नामदेवाला वाटायला लागलं याला चुकलं म्हणता येईना, काही नाही, गुळगुळा वाजती टाळ, काय टाळाचा नाद चाललाय. उठा जागे व्हारे आता, उठा पांडुरंगा, उठा साधू संत, वाळवंटापासून महाद्वारापर्यंत किती गोड चाललंय सगळं हे, किती गोड आवाजात काकडा चाललाय. नामदेवराला मात्र वाईट वाटायला लागलं, महाराज झालो, विनाकारण देव झालो आणि काकडा आपल्याला म्हणता येईना. देव झालो म्हटले, विनाकारण देव होऊन उभा राहिलो म्हटले, काकडा बोलता येईना आपल्याला, करता येईना. झालं, काकडाचं भजन संपलं. संपल्यानंतर तिथले पुजारी सगळे आले, अभिषेक करायचं आहे ना, सगळे पुजारी आले. मग जे सगळे आले, मग रोज चंद्रभागेचं पाणी देवाला असतं, मग ते पाणी आणलं, थंड पाण्याची घागर घेऊन आले. आणि मग ते त्यांना काय माहिती हा नामदेव आहे म्हणून, त्यांनी आपलं ते देव भगवान म्हणून सगळे कपडे काढायला सुरुवात केली. देवाने विचार केला, एवढ्या वेळात या बाबाने यावं का नाही, पण आणि हा येई नाही. आंघोळीला गेलेला हा गेलाच नाही, बाहून असं बघत होता, भिंतीच्याकडून गेलाच नाही हा. आणि सगळे कपडे काढायला सुरुवात केली, सगळे कपडे वगैरे सगळे काढले, काही बोलता येईना. ती थंड पाण्याची घागर अंगावर ओतली दिवाळीच्या पहिल्या आंघोळीला. विचार करा, नामदेवराय विचार करायला, उगीच्या उगं देव झालो, घरी गेलो असतो तर कसलं गरम पाण्याने आंघोळ झाली असती. देव झालो, थंड पाणी अंगावर पडायला लागलंय.
सगळं अगदी खळखळून असं अंगाला घासणं सुरू आहे. नामदेवराय गप्प आहेत. अभिषेक करायचा आहे. दह्या दुधाच्या घागरी यायला सुरुवात केल्या आणि मग जे दूध असं ओतायला सुरुवात केली, दही तोंडा पुढून जात होतं पण जीभ बाहेर काढता येत नव्हती. त्याचं नाव देव. बघता येतं पण खाता येत नाही, त्याचं नाव देव. सगळं अंगावरनं सगळं दही दूध वतायला सुरुवात झाली पण काही करता येईना, काही नाही. नामदेवरांनी विचार केला, देवानी सांगितलंय खायचं नाही, बोलायचं नाही, बघायचं नाही, बोलायचं नाही, काहीच नाही. थंड लागतंय म्हणायचं नाही, ओतू नका म्हणायचं नाही, बास बास म्हणायचं नाही, किती आलं तरी गप्पच बसायचं, कोणी नाही दिलं तरी गप्पच बसायचं, त्याचं नाव देव. आणि मग ते अंगावर होताना ती मग आपल्या पूजेमध्ये ते लोण्याचा गोळा देवाच्या तोंडाला लावला जातो. ते लोण्याचा गोळा घेतला आणि तिथल्या ज्या पुजाऱ्यांनी असा तोंडाला लावला, त्या पुजाऱ्याला काय वाटलं कोणाच ठाऊक, त्यानं जरा जास्तच दाबला त्या दिवशी. ते दाबल्यानंतर नामदेवराला वाटलं आता हे तोंडात आलेलं सोडत असेल का, खायचं असतं काय की म्हणून आग केलं की तो पुजारी विचार करायला लागला की कधीच गोळा जात नाही, आता कसं काय गेला, कुठं गेला बघायला लागला. तो इकडं धावपळ सुरू झाली. कसं झालं, कसा तरी तो प्रसंग मिटला. पुन्हा कपडे नेसवले. हा देव अगदी सजून तटून बसलेला होता. आता आरतीची वेळ आली आणि मग आरती ओळण्याकरिता म्हणून रुक्मिणी माता रोज आरती ओळण्याकरता देवाला येतात. आरतीचं ताट केलं आणि रुक्मिणी मातेने आरतीचं ताट करून या पांडुरंगाला म्हणजेच या नामदेवाला ओळण्याकरता आतमध्ये आला. त्यांनाही माहीत नाही देव झालेला हा कोण आहे काय आहे. आणि आरतीचं ताट घेऊन आल्यानंतर नामदेवाने विचार केला, अरे 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 आता घोटाळा झाला म्हटले. आत्तापर्यंत मी सगळ्याला फसवू शकलो पण आता मात्र आई आली आहे म्हटले. सगळ्याला फसवू शकेल पण आईला मात्र मी फसवू शकत नाही. एक वाक्य सांगू का, माणसाने कोणालाही फसवावं पण आपल्या जन्मदाते आईला कधी फसवू नये. आपल्या आईला कधी फसवू नये. जगन्मातेला कधी फसवू नये. तिची कृपा वेगळी असते. ही तर माझी आई आहे, खरी आई माझी आहे, जगदरात्री आहे आणि मी तिला कसं फसवेल. मी आता सांगितलं पाहिजे मी कोण आहे ते. आणि आरतीला ताट ओळून घेऊन आलेल्या रुक्मिणी माता नामदेवरायांनी त्या आईसाहेबाकडे बघितलं आणि सांगितलं, अहो आई, रुक्मिणी मातेला सांगितलं, आई तुम्हाला कळालं नाही का, मी पांडुरंग नाही, नाम्या नाम्या. काय झालं असेल. आणि मग मात्र भगवंतांनी काय केलं म्हणे, सगळीकडे पांडुरंगाची भगवंताची रूप धारण केली. लाजले गे माये आता कवना ओवाळू, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू. त्याला कळे ना, जिकडे पाहावे तिकडे चतुर्भुज गोपाळू. भगवंताच्या जागेवर देव म्हणून उभा राहण्याचा अधिकार आमच्या नामदेवरायांनी प्राप्त केला. काय भक्तीतली एकविधता आहे, काय ताकद आहे आमच्या नामदेवरायांनी. कोणीही दुसरं नाही पण आमचे नामदेवराय मात्र त्या विटेवर उभा राहिले. आमचे नामदेवराय मात्र हुबेहूब देव म्हणून उभा राहिले. ही आमच्या नामदेवरायाची ताकद आहे, हे आमच्या नामदेवरायाचं सामर्थ्य आहे. आणि हे झालं ते केवळ अंतःकरणातल्या एका भक्तीच्या जोरावर झालं. अंतःकरणातली भक्ती वाढते आहे. सगुण असलेल्या भगवंताच्या भक्तीची ओढ वरचेवर जास्तच लागलेली आहे. लक्षात आलं. संसाराकडे दुर्लक्ष आहे पण परमार्थाची अंतःकरणातली ओढ वरच्यावर वाढते आहे. आणि या भक्तीचा परिणाम असा होतो आहे की घरातल्या जी विरोध करणारी मंडळी आहेत त्यांना सुद्धा आता नामदेवरायाच्या बरोबर अंतःकरण त्यांचं सुद्धा पाझरतं आहे. नामदेवरायांनी घरामध्ये भजन करायला लागल्यानंतर हळूहळू दामुशेट्टींनी त्या भजनामध्ये स्वर धरावा, गोनाईंनी त्या भजनामध्ये स्वर धरावा, राजाईंनी त्या भजनामध्ये स्वर धरावा. सगुण भक्ती वाढणारी ही भक्ती भगवंताच्या लक्षात आलं, नामदेवराय माझी भक्ती करतोय पण सगुण म्हणून करतोय, आकाराकडे पाहतोय. तो निराकाराकडे पाहायला तयार नाही, अवयवाकडे पाहतोय, निरवयवाकडे पाहायला तयार नाही. आणि मग भगवंतांनी विचार केला की आपलं निर्गुण रूप काय आहे हे याला दाखवलं पाहिजे. आपण हा फक्त सगुण म्हणूनच बघतोय, मूर्ती म्हणूनच पाहतोय, पण याच्याही पलीकडे असलेलं जे तत्व आहे ते तत्व म्हणजे मी आहे हे मात्र नामदेवरायाला आणखीन कळालं नाही. हे कळालं पाहिजे. हे नामदेवरायाला कळायचं असेल तर, तत्व कळायचं असेल तर गुरुकृपेशिवाय कळणार नाही. मग गुरुकृपा व्हायची असेल तर गुरुकडे याला पाठवल्याशिवाय जमणार नाही. मग नामदेवरायांवर झालेली गुरुकृपा, आता ती गुरुकृपा काय आहे, गुरुकृपेकडे पाठवायचं आहे. गुरुच्या दर्शनाकरता जायचं आहे. अहो गुरुच्या दर्शनाला जायचं आहे, कशी जावं लागेल, कधी जावं लागेल. बरं जायचं म्हटल्यानंतर त्याच्याकरता थोडा तरी वेळ नको का. मग किती वेळ लागेल, काही नाही, उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत, दुसरं काही नाही. आपल्याला गुरुकडे जायचं आहे पण उद्या दुपारी 3 वाजेपर्यंतची वेळ मी घेतो. आपण इथं आज थांबतो आहोत. आपला विचार नामदेवरायांच्या चरित्राचा आणि चिंतनाचा आणि तत्त्वज्ञानाचा चालू आहे. हे नामदेवरायांचं चरित्र सांगत असताना मी त्या चरित्रातला कथाभाग सांगता सांगता काही तात्विक मुद्देही मी माझ्या बुद्धीला जेवढे नामदेवरायांच्या कृपेने प्राप्त होतील तेवढे मी सांगतो आहे. एका विशिष्ट
विचारापर्यंत आपण येऊन पोहोचलो. नामदेवरायांच्या अंतःकरणातली सगुण भक्ती आपल्यासमोर मांडली. पण या सगुण भक्तीच्याही पलीकडे असलेलं जे निर्गुण तत्व आहे ते कळायचं असेल तर सद्गुरू कृपा पाहिजे. मग नामदेवरायावर झालेली सद्गुरू कृपा आणि त्या सद्गुरू कृपेमुळे नामदेवरायामध्ये झालेला बदल, विसोबा खेचरांची काय कृपा झाली, कसा बदल झाला याचा विचार आपल्याला करायचा आहे. आजच्या दिवशी इथंच थांबू. उद्या आपण तो विचार करू. 1-2 मुद्दे उठू नका कोणी, म्हणजे आणखीन माझं संपलं नाही बोलणं. 2 मिनटं थांबा. मला माहीत आहे मी 5 मिनटं फक्त जास्त घेतलेले आहेत, जास्त नाही. 5 वाजून 5 मिनटं झालेले आहेत, परंतु तरीही 2 मिनटं फक्त थांबा. काही नाही, आपण एवढा मोठा सोहळा या भूमीमध्ये साजरा करतो आहोत. मी काल बोललो आपल्याला, मगाशी मी महाराजांचे शब्द ऐकले, काशीराम महाराजांचे, की पंढरपूरचा पांडुरंग जर आज कुठं असेल तर तो या नरसीमध्ये आहे. इथं नरसीमध्ये कोणत्या ना कोणत्या तरी रूपाने भगवान उभा आहे. महाराष्ट्राचं अख्ख्या वारकरी संप्रदायाचं लक्ष जर आज कुठं असेल तर ते नरसीकडं आहे. सगळेजण म्हणतात नरसीत काय चाललं आहे, नरसीमध्ये काय आहे. याचा अर्थ सगळ्याचं लक्ष या नरसीकडे आहे. याचं कारण एवढ्या भव्य स्वरूपामध्ये सुरू असणारा हा उत्सव, एवढ्या मोठ्या विराट संख्येने, म्हणजे माझी जोपर्यंत दृष्टी आहे तोपर्यंत समाज बसलेला दिसून येतोय. मी आपल्याला स्तुती म्हणून करत नाही, परंतु माझ्या आयुष्यामध्ये मी खूप मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये कीर्तनं केली, खूप मोठ्या मोठ्या केली, नाही असं नाही. परंतु 5-6 दिवसाची कथा, 6 दिवसाची कथा आणि एवढ्या जनसमुदायापुढे माझ्या आयुष्यात ही पहिलीच कथा मी करतो आहे. एवढ्या जनसमुदायापुढे आणि एवढ्या एका पवित्र स्थानावर कुठंतरी कथा होणं वेगळं आणि एका स्थानावर, पवित्र स्थानावर कथा होणं वेगळं. मी पुन्हा आपल्याला सांगेल की हे माझ्याकडे जबाबदारी किंवा सेवा आली याला एकच कारण, मी ज्या परंपरेत जन्माला आलो त्या परंपरेचा आशीर्वाद मला लाभला आहे. माझी जी परंपरा आहे, माणकोजी महाराजांची जी परंपरा, मी काल कीर्तनामध्ये बोललो, जसं नामदेवरायांची परंपरा, तुकाराम महाराजांची परंपरा, तसं मी ज्या परंपरेत जन्माला आलो ती सुद्धा माझी पिढी 11वी, इसवी सन 1604 ते 1694 हा माणकोजी महाराजांचा काळ. आणि त्या परंपरेमध्ये जन्माला आलेलं भाग्य मला इथपर्यंत आपल्यापर्यंत घेऊन येता आलं. नामदेवरायांचा हा सोहळा साजरा होत असताना संत नामदेव महाराजांची ही मूर्ती या परिसरातल्या सगळ्या माता भगिनींकडे आहेच आहे, पण ज्यांच्याकडे नाही त्यांनी ही मूर्ती आपल्याकडे घ्यावी आणि नामदेवरायांना आपल्या घरी घेऊन जावं. त्या संबंधाने इथले कार्यकर्ते आपल्याला सांगतच आहेत की 1100 रुपये आपण दिल्यानंतर ही मूर्ती आपल्याला दिली जाते. कळसारोहणाच्या या कार्यामध्ये आपली मदत म्हणून, आपली एक सहकार्य म्हणून, आपली एक सेवा म्हणून आपण या मूर्तीला आपल्याकडे देतो आहोत. या दृष्टीने नामदेवरायांना आपण घेतो आहेत. माझ्याकडे एक चिठ्ठी आलेली आहे, सौ राधाबाई संभाजी. नामदेव जनाबाई, 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 नामदेव जनाबाई. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. संत शिरोमणी नामदेव महाराज की जय.